नमस्कार. आवाज पुस्तकांचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे पुस्तकांना आवाज मिळतो. जर तुम्हाला विचारांना स्पर्श करणारी पुस्तकं ऐकायला आवडत असतील, तर ही यात्रा तुमच्यासाठीच आहे. आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाची सुरुवात असतो. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. भाग दुसरा. चुका स्वीकारायला शिका. अरे यार, आपलं नशीबच खराब आहे. हे एक वाक्य माझ्या कानावर पडलं. नेहमीच काम करत असताना अशी वाक्य माझ्या कानावर या ना त्या कारणाने पडतच असायची. आधी स्वतःला अशा नकारात्मक गोष्टींमधून बाहेर काढलं होतं. डोळ्यासमोर गगनाला भेदून जाणारी स्वप्न असायची. प्रगतीकडे मार्गक्रमण होत असताना एकाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं. क्षणभर थांबलो आणि पुन्हा जोमाने कामाला लागलो. कारण थांबणार तो मी कुठला? खरं तर कधीतरी हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात येतोच, पण ह्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे, असं कोणालाच वाटत नाही. मुळात आपण तिथेच हार मानतो जिथून आपल्या खऱ्या उत्कर्षाला सुरुवात होणार असते. पण या आततायी भावनेत आपण नको तो निर्णय घेतो आणि पुढे बराच पल्ला गाठल्यावर आपल्याला जाणीव होते की नाही यार, आपण तेव्हा तेच केलं असतं ना, तर आज आपली वेळ वेगळी असती. मला ठामपणे वाटतं की अशा वेळी आपण प्रयत्न करण्यापेक्षा दोष देणं जास्त पसंत करतो. मग तो दोष परिस्थितीला असो, स्वतःला असो किंवा इतर कोणालाही असो. आपल्या अपयशाचं खापर कोणाच्या माथी फोडायचं या एका विचारामुळे आजचा तरुण धोका पत्करण्यास धजावत नाही. खरं तर वेळ नक्कीच बदलणारी असते. काळाची एक गोष्ट चांगली असते की तो कायमस्वरूपी नसतो. चांगलीही वेळ जशी ठाण मांडून बसत नाही, तशीच वाईट वेळ सुद्धा फार काळ टिकत नसते. ज्या दिवशी आपण स्वतःमधील चुका स्वीकारायला आणि त्या सुधारून त्यावर काम करायला सुरुवात करू, त्या दिवशी आपण संघर्षाच्या लायक बनू. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चुका स्वीकारायला हव्यात याचं विश्लेषण करताना आपण समजून घेतलं पाहिजे की चुका स्वीकारणे ही व्यक्तिमत्व विकासाची आणि यशस्वी होण्याची महत्त्वपूर्ण पायरी आहे. चुकांना स्वीकारणे म्हणजे आपल्या स्वतःच्या मर्यादांची जाणीव होणे आणि त्या सुधारण्यासाठीची तयारी ठेवणे. जेव्हा आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेतो, तेव्हा आपण त्यातून शिकण्याची आणि त्यावर सुधारणा करण्याची संधी मिळवतो. चुकीच्या निर्णयामुळे किंवा कृतीमुळे काय चुकले हे समजणे आणि त्यातून योग्य धडा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीला स्वीकारल्याने आपण स्वतःची प्रामाणिकपणे पारख करू शकतो आणि त्यामुळे आत्मपरीक्षण करणे सुलभ होते. चुका स्वीकारल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते. जोपर्यंत आपण चुकांच्या जबाबदारीपासून पळ काढतो, तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण मिळत नाही. स्वतःच्या दोषांचा स्वीकार केल्याने आपण आत्मसुधारणा करू शकतो. हा स्वीकार करण्याची वृत्ती असणं म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याचं एक लक्षण आहे. चुकीच्या गोष्टींना स्वीकारणं म्हणजेच त्या सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं होय. चुका स्वीकारणं आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातही महत्त्वाचं असतं. कार्यक्षेत्रात चुका स्वीकारल्याने कार्यक्षमतेत सुधारणा करता येते. सहकारी, वरिष्ठ आणि ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत होतात. यामुळे विश्वासार्हता वाढते आणि लोक आपल्यावर अधिक विश्वास ठेवतात. वैयक्तिक जीवनातही आपल्या चुका स्वीकारल्याने नातेसंबंधात प्रामाणिकता आणि पारदर्शकता येते. चुकीचा स्वीकार केल्याने आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले नाते अधिक दृढ होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीचा स्वीकार करून आपण आपल्यातील समज आणि समर्पण दर्शवतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी चुका स्वीकारून त्यावर सुधारणा करण्याची वृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे चुका स्वीकारणे हा एक महत्त्वपूर्ण गुण आहे, जो आपल्याला यशस्वी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व बनवतो. एका घरात 4 भाऊ राहत असतात. त्यांच्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून त्यांना वाढवलेलं असतं. मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची किंमत ठाऊक असते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव ठेवून ते 4ही मुलं शिकून सवरून स्वतःचा उद्योग उभा करतात. दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत राहते. पिढ्या दर पिढ्या त्यांच्या संपत्तीत वाढ होते. त्या 4ही मुलांच्या पुढच्या पिढ्यांकडे व्यवसायाचा वारसा जातो. त्यांच्या परीने तो व्यवसाय वाढवतात. हीच गोष्ट 3ऱ्या पिढीकडे जाते. पण त्यांचा व्यवसाय कमी कमी होत जातो. काही वर्षांनी 4थ्या पिढीकडे व्यवसाय सोपवला जातो आणि तिथून मात्र व्यवसायात आलेल्या अडचणींपुढे ती पिढी अक्षरशः गुडघे टेकून बसते
आणि व्यवसाय ठप्प होतो. कुठे चूक झाली असेल या गोष्टीत? त्या पिढ्यांची? ती चूक होती वेळेत झालेला बदल व चुका न स्वीकारण्याची. इंग्रजीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, हार्ड टाइम्स क्रिएट स्ट्रॉंग मॅन, स्ट्रॉंग मेन क्रिएट्स इझी टाइम, इझी टाइम क्रिएट्स वीक मॅन अँड वीक मेन क्रिएट्स हार्ड टाइम. पहिल्या पिढीने त्यांच्या आधीच्या पिढींच्या कष्टांची जाणीव ठेवली आणि वेळ बदलून दाखवली, पण नकळत येणाऱ्या नंतरच्या पिढ्यांना ती संपत्ती, ते सर्व शौकत सोपी वाटू लागली आणि तदनंतर व्यवसाय संपुष्टात आला. या गोष्टीतून काय शिकावं? जेव्हा आपण परिस्थितीला, नशिबाला दोष देतो, तेव्हा आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडलो का, हेही पडताळून बघायला हवं. जर छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर असे म्हणाले असते की, जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे, तर काय झालं असतं? त्यानंतर महाराष्ट्रात 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं राहिलं असतं का? नाही ना. मग आपण कुठे आहोत? वेळ बदलायलाही तो वेळ द्यावा लागतो. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातले बारकावे शिकावे लागतील. बरं, ते शिकताना आपल्याला अडचणी येणारच ना. ज्याला अडचणीच येत नाहीत, तो व्यक्ती चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहे, असं मला तरी वाटतं. वेळ बदलण्यासाठी आधी आपल्याला आपला भूतकाळ आणि कम्फर्ट झोन या दोन्ही गोष्टी सोडाव्या लागतील. त्याशिवाय गोष्टी बदलतील कशा? त्या वेळेप्रमाणे आपण स्वतःमध्ये, कामाच्या पद्धतीमध्ये बदल करायलाच हवेत. परिवर्तन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. प्रकृतीने तो सर्वांनाच घालून दिला आहे. बदल घडताना अनेक गोष्टी अवतीभोवतीच्या आपोआप बदलत असतात. हे होणारे बदल स्वीकारत जो व्यक्ती त्याच्या ध्येयाचा प्रवास करतो, त्याला निश्चित यश मिळतंच. यश काही 2 मिनिटात तयार होणारी मॅगी नाही ना, की आत्ता पाण्यात टाकली आणि तयार झाली. अहो, आपल्याला जे इच्छित आहे, जे इप्सित आहे, त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम दोष देणं बंद करावं लागेल. ज्या दिवशी आपण व्यवस्थेला, कुटुंबाला, नकळतपणे स्वतःला दोष देणं बंद करून त्या चुकांवर, त्या तत्सम गोष्टींवर कार्य करायला सुरुवात करू, तेव्हा ती वेळ नक्कीच बदलणार आणि त्या बदलणाऱ्या वेळेला कोणीही अडवू शकणार नाही. आपण स्वतःच्या सकारात्मक बाबींवर काम करायला हवं. एखाद्यामध्ये जर चांगले कलागुण असतील, तर त्या कलागुणांमधून मी आणखी काय करू शकतो, जेणेकरून ते कलागुण आणखी बहरून येतील, यावर विचार करायला हवा. कारण कठीण काळात सगळ्यात जास्त आधार देते ती एकच गोष्ट, ती म्हणजे कला, कौशल्य आणि अनुभवांचं गाठोडं. खरं म्हणजे आपण जर आपल्या भूतकाळात झालेल्या चुका वारंवार करत असेल, तर आपण शिकतही नाही आणि घडतही नाही. एकदा डोळे बंद करून विचार करा. आपल्या भूतकाळामध्ये जेवढे काही निर्णय चुकले, ते प्रत्येक निर्णय आपण भावनिक विचार करून घेतलेले होते का? की प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक विचार करून? मग आपण आज वर्तमानात सुद्धा त्याच पद्धतीने भावनिक होऊन निर्णय घेत असू, तर मग आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचं महत्त्व उरत नाही. भूतकाळ हा आपल्याला शिकवण देण्यासाठी आणि त्या चुका पुन्हा घडू नये यासाठी असतो. पण तरीही आपल्याकडून त्याच घटनांची पुनरावृत्ती होत असेल, तर आपण स्पर्धेच्या जगात टिकू शकत नाही. नकळत झालेल्या चुका आणि पुन्हा पुन्हा केलेल्या त्याच चुका यामध्ये फार मोठी तफावत आढळून येते. हे आपल्याला समजतं, कळतं, पण आपल्याला ते वळून घ्यायचं नसतं. कारण आपण घाबरतो माणसं दुरावयाला आणि त्यांच्यापासून दूर जायला. पण या मोहाच्या क्षणांना ज्या व्यक्तीला टाळता येतं, ती माणसं वेगळीच असतात. सामान्यपणाची भावना साधं राहणं चुकीचं नाही, पण आपल्याला वेगळी ओळख, उंच शिखर गाठण्यासाठी हा साधेपणा तितका उपयुक्त ठरत नाही. पुढे जायचं असेल तर व्यक्तित्वात बदल हा आवश्यक आहे. कोविड काळात सर्व जग आर्थिक तंगीत होरपळून निघत होतं. पण काही लोक अशी होती की ते घरी बसून सुद्धा त्यांच्या कलागुणांच्या जोरावर त्यांची त्यांची क्षेत्र गाजवत होती. मग त्या लोकांनी केला असेल का नशिबाला दोष देण्याचा विचार? जग जिंकण्यासाठीच असतं. त्यावर विजय मिळावा म्हणूनच त्याची उत्पत्ती झाली आहे. पण हे जग जिंकण्याच्या अनेक बाबी आहेत. ज्याला ते जिंकायचं असतं त्याने चुकांकडे, नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायचं असतं, इतकंच. आजच्या पिढीकडे अनेकविध प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. अगदी एका क्लिकवर जगभरात असलेल्या ज्ञानी मंडळींच्या संपर्कात माणूस क्षणात जाऊ शकतो.
अगदी एका क्लिकवर जगभरात असलेल्या ज्ञानी मंडळींच्या संपर्कात माणूस क्षणात जाऊ शकतो, पण तो क्षणही आपल्याला काढायचा नसतो. खरं तर या गोष्टी तक्रार करण्यासारख्या नाहीच मुळी, पण शेवटी मनुष्य स्वभाव आहे, जो प्रत्येक वेळी आधी नकारात्मक आणि नंतर सकारात्मक पद्धतीने विचार करायला लावतो. याच गोष्टींचा उपयोग आपल्याला या वाईट काळात करायचा आहे. नाही होत एखादी गोष्ट तर वाट बघा, त्यासाठी अथक परिश्रम घ्या. आपण चुकतो कुठे याचं अवलोकन करा, चुका स्वीकारा आणि पुन्हा सुरुवात करा. या साध्या सूत्रावर कर्मबंध अवलंबून असतं. महाभारतात महारथी कर्ण जेव्हा कुरुक्षेत्रात युद्ध करीत होता, तेव्हा त्याच्या रथाचं चाक जमिनीस धसलं होतं. नजरेच्या टप्प्यात आलेला विजय हा क्षणात पराभवाच्या छायेत सापडला. या चांगल्या वाईट काळाच्या संघर्षात आपण आपली कर्म कशी ठेवतो याचा देखील सारासार विचार केला पाहिजे. वाईट काळ आहे म्हणून दोष द्यायचा आणि चांगल्या काळात असलेल्या गोष्टींचा उपभोग घेत पुढचा विचार न करता कार्यपद्धतीत बदल करून टाकायचे. त्यामुळे येणारं अपयश हे जास्त जिव्हारी लागतं. एका गावात राम नावाचा एक तरुण राहायचा. तो खूप मेहनती आणि कष्टाळू होता, पण काहीतरी कमी पडत असल्यामुळे त्याला सतत अपयश येत असे. एके दिवशी तो खूप निराश होऊन गावातील एका विद्वान साधूंच्या आश्रमात गेला. साधूंनी त्याचं स्वागत केलं आणि त्याचं दुःख ऐकलं. रामने साधूंना विचारलं, गुरुजी, मी खूप प्रयत्न करतो, पण नेहमी अपयशी ठरतो. मी काय करू? साधूंनी हसत हसत सांगितलं, राम, मी तुला एक कथा सांगतो. एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात खूप मोठे दगड होते, ज्यामुळे त्याला चांगली शेती करता येत नव्हती. एके दिवशी त्याने ठरवलं की तो प्रत्येक दगड उचलून बाहेर काढेल. काम खूप कठीण होतं, पण तो हळूहळू प्रत्येक दगड काढत राहिला. शेवटी त्याचं शेत मोकळं झालं आणि त्याला उत्तम असं पीक मिळालं. राम विचारात पडला आणि म्हणाला, गुरुजी, ही कथा तर चांगली आहे, पण यातून मला काय शिकायला मिळेल? साधूंनी सांगितलं, राम, त्या शेतकऱ्याने प्रत्येक दगड म्हणजे एक अडथळा मांडला आणि त्यावर मात केली. तसंच तू आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा म्हणजेच प्रत्येक चूक ही एक संधी मान. चुकांमधून शिकून त्यावर काम कर, चुकांना दूर करत जा आणि पुढील प्रयत्न अधिक चांगले कर. रामने साधूंना धन्यवाद दिले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार कामाला लागला. प्रत्येक चूक ही एक संधी मानून त्यातून शिकत गेला. हळूहळू त्यांचे प्रयत्न फळाला आले आणि त्याला यश मिळू लागलं. अपयशाची भीती त्याच्यापासून दूर झाली आणि आत्मविश्वासाने तो पुढे जात राहिला. या बोधकथेचा निष्कर्ष असा की प्रत्येक चूक म्हणजे शिकवणूक असते. चुकांमधून शिकून त्यावर सुधारणा करून आपण यशस्वी होऊ शकतो. अडथळ्यांना दूर करत प्रयत्न करत राहणे हेच यशाचं गमक आहे. याच अपयशाने माणूस खचून जातो आणि पुढे पाऊल टाकायला धजावत नाही. हे जरी सत्य असलं तरीही संघर्ष हा कोणाला टाळता येणं शक्यच नाही. मागील अपयशाचा अनुभव हा कोणत्याही व्यक्तीच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव पाडू शकतो. या अनुभवामुळे होणारे परिणाम आणि त्यावर मात करण्याचे उपाय यांचे विस्तृत विवेचन खालीलप्रमाणे आहे. स्वतःबद्दल नकारात्मक धारणा. मागील अपयशामुळे व्यक्तीची आत्मप्रतिमा खालावत जाते. मी काहीच चांगले करू शकत नाही असा विचार मनात येतो. पण तीच खरी सुरुवात असते काहीतरी नवीन करण्याची, मागील अपयशाच्या अनुभवातून शिकण्याची आणि जिद्दीने पेटून उठण्याची. आपण स्वतःबद्दल जसा विचार करणार, आपलं भवितव्य तसंच घडत जाणार. कारण नकारात्मक भावनेतून केलेली सुरुवात, तिचा शेवट सुद्धा नकारात्मकतेकडेच आपल्याला घेऊन जात असतो. त्यामुळे नेहमी स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवायला हवं. आत्मविश्वासाची कमी. अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो, पुढील प्रयत्नांना घाबरायला होते आणि नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता कमी होते. लढायचं तर पराभव टाळण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठीच. हा आत्मविश्वास पहिल्यांदा आपल्या अंतर्मनात जागृत व्हायला हवा. जिंकण्यासाठी अनुभव, योजना हव्यातच, पण आत्मविश्वासाची कमी असलेली माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. कारण आपण आखलेल्या योजनांवरती आपला स्वतःचा आत्मविश्वास बळकट हवा. जर आपल्या योजनेवर आपला विश्वास नसेल तर अपयश आल्याशिवाय राहत नाही. भीती आणि चिंता. अपयशाची भीती सतत मनात राहते. परत अपयशी झालो तर
असा विचार चिंतेचा कारक बनतो. यामुळे नवीन गोष्टी करण्याचे धाडस होत नाही. जर समुद्रात जहाज न्यायचं आहे तर समुद्राच्या खोलीचा व उसळणाऱ्या लाटांची भीती बाळगून त्यावर व्यर्थ चिंता करण्यापेक्षा जोपर्यंत आपण त्या समुद्रात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये एक उत्तम खलाशी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त कलिपत असणाऱ्या भीती आणि चिंतेकडे दुर्लक्ष करून धाडसाने ज्याला पाऊल टाकता येतं तोच व्यक्ती खवळलेला समुद्र पार करू शकतो. एकदा का माणसाने पाण्यात उडी मारली की तो हातपाय मारून का होईना पोहायला शिकतो. आणि मग मात्र आपण बुडून जाऊ, समुद्र पार करू शकू का, अशा चिंता, भीती आपोआप दूर सारल्या जातात. अपयशावर मात करण्याचे उपाय. पहिला, अपयशाचे विश्लेषण. अपयशाचे कारण शोधा आणि त्यावर विचार करा. काय चुकले, काय सुधारता येईल हे समजून घ्या. चुका कबूल केल्याने पुढील वेळी त्यातून शिकायला मिळते. अपयशाची बरीच कारणे असू शकतात. व्यवसायाला वेळ न देणे, व्यवस्थापन न करणे, योजनांची अंमलबजावणी न करणे, सुसंवाद न ठेवणे, त्यामुळे चुकांची जबाबदारी घ्यायला शिका. एकदा चूक झाली हे मान्य केलं की त्या सुधारण्याची क्षमता ही आपोआप सिद्ध होत जाते. सकारात्मक विचारधारा. हे लक्षात ठेवा की प्रत्येक अपयश हे शिक्षणाचे एक पाऊल आहे. अपयशातून सकारात्मक धडा शिकण्याचा प्रयत्न करा. मी या अनुभवातून काय शिकू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारा. व्यवसायात स्वतःवर सकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवणे यापेक्षा मोठी गुंतवणूक कुठलीच नसते. त्यामुळे आपली विचारधारा ही कायम सकारात्मकच ठेवता आली पाहिजे. तिसरं, समर्थन प्रणाली. अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो हे सत्य असले तरी हे अपयश आपल्याला प्रगल्भ बनवते. प्रत्येक अपयशाच्या अनुभवातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते, जी आपल्याला पुढील प्रयत्नांसाठी अधिक सामर्थ्यवान बनवते. जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो तेव्हा ते आपल्याला आपली मर्यादा आणि क्षमता ओळखण्याची संधी देते. अपयशामुळे आपल्याला आपल्या कमकुवत गोष्टींची जाणीव होते, ज्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकतो आणि पुढील प्रयत्नांसाठी अधिक तयारी करू शकतो. नव्या आव्हानांचा स्वीकार करणे हीच तर खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला अपयशाच्या भीतीने थांबायचे नसून त्या भीतीचा सामना करून पुढे जावे लागेल. प्रत्येक प्रयत्न हा एक नवीन धडा आहे, एक नवा अनुभव आहे, जो आपल्याला अधिक सशक्त बनवतो. प्रेरणादायी उदाहरणे दाखवतात की मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींनी अपयशाच्या क्षणांमध्येच आपले आत्मविश्वास दृढ केले आणि नव्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळवली. आपणही अपयशाला एक शिक्षणाचे साधन मानून त्यातून शिकून नवे आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असावे. अपयश हे केवळ यशाच्या मार्गावरची एक पायरी आहे, जी आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते. स्वतःला वेळ द्या. अपयशातून सावरायला वेळ लागतो हे पूर्णपणे मान्य आहे. प्रत्येक अपयश हा एक अनुभव आहे, जो आपल्याला अधिक शहाणे बनवतो. या काळात स्वतःला पुनर्प्राप्त करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. कारण मानसिक स्वास्थ्य हे आपल्या यशाचे मूळ आहे. जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाची आणि भावनांची काळजी घेणे महत्वाचे असते. स्वतःला वेळ देणे म्हणजे आपल्या मनाला शांत करणे, आपल्या भावना समजून घेणे आणि त्या प्रक्रियेतून शिकणे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यान, योगा, नियमित व्यायाम आणि जवळच्या लोकांशी संवाद साधणे उपयुक्त ठरते. अपयशातून सावरण्यासाठी लागणारा वेळ आपल्या मानसिक आणि शारीरिक पुनर्बांधणीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आपल्याला आपल्या क्षमतांचा पुनर्विचार करण्याची आणि नव्या जोमाने पुढे जाण्याची संधी मिळते. प्रत्येक क्षण आपल्याला एक नवा धडा शिकवतो. अपयशातून सावरल्यानंतर आपण अधिक आत्मविश्वासाने, शक्तिशाली आणि धैर्याने समोर येऊ शकतो. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, आपल्या मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व ओळखा आणि यशाच्या दिशेने नव्या ऊर्जेने पुढे जा. विद्यार्थी वृत्ती. आयुष्यभर विद्यार्थी राहण्याची वृत्ती ठेवा. नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा ठेवा आणि आत्मसुधारण करा. माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. रोज एक नवीन संधी, रोज नवीन आव्हाने, रोज येणाऱ्या नवीन संकटावर मिळणारं समाधान, यातून आपण शिकत असतो. मी करू शकतो आणि मीच करू शकतो या दोन्ही गोष्टींमध्ये तफावत आहे. मी करू शकतो हा एक सकारात्मक शिकाऊ दृष्टिकोन आहे आणि हे फक्त मीच करू शकतो हा झाला अहंकारातून तयार झालेला नकारात्मक दृष्टिकोन.
त्यामुळे आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी दशेतच बघायला हवं. मागील अपयशाचा अनुभव व्यक्तीच्या यशस्वी होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो, पण योग्य दृष्टिकोन, सहकार्य आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून पुढे जाणे शक्य आहे. अपयशाचे विश्लेषण करणे म्हणजे आपल्या चुकांचा अभ्यास करून त्यातून शिकणे आणि त्यानंतर सुधारणे होय. यामध्ये खालील टप्प्यांचा समावेश होतो. पहिला, भावनात्मक प्रतिक्रिया. अपयशानंतर प्रथम आपण भावनिक प्रतिक्रिया देतो. या प्रतिक्रियेचा विचार करणे महत्वाचे आहे, कारण ते आपल्याला पुढील विश्लेषणात मदत करते. स्वीकारणे. अपयश स्वीकारणे आणि त्याचे अस्तित्व मान्य करणे. भावना व्यक्त करणे. निराशा, दुःख, राग या भावनांना बाहेर पडू देणे. सांत्वन. स्वतःला सांत्वन देणे आणि समजून घेणे की अपयश हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. दुसरं, अपयशाची कारणे शोधणे. अपयशाचे विश्लेषण करताना त्याची कारणं शोधणं आवश्यक आहे. स्वतःला प्रश्न विचारा, हे का घडले? काय चुकले? मी वेगळे काय करू शकलो असतो? संदर्भ तपासा. संबंधित माहिती, आकडेवारी आणि फीडबॅक यांचा विचार करा. तटस्थ विश्लेषण. आपल्या चुका समजून घेण्यासाठी तटस्थ राहा. तिसरं, स्पष्टीकरण आणि जबाबदारी. अपयशाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर त्याबद्दल जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे आहे. स्वतःची भूमिका ओळखा. आपल्या क्रिया आणि निर्णयांवर विचार करा. बाह्य घटक. बाह्य घटकांचा अभ्यास करणे आणि त्यांचा आपल्या अपयशावर झालेला परिणाम समजणे ही महत्वाचे आहे. चौथं, अपयशाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन. अपयशातून सकारात्मक गोष्टी शोधणे आणि शिकण्याची वृत्ती ठेवणं महत्वाचं आहे. शिकवण. अपयशातून काय शिकायला मिळाले? सुधारणा योजना. यापुढे चुकांपासून कसे शिकता येईल? पाचवं, सुधारणा आणि पुनर्प्रयत्न. अपयशाच्या विश्लेषणानंतर सुधारणा करून पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ध्येय पुन्हा निश्चित करणे. आपल्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन आणि पुनर्निर्धारण करणे. ध्येय पुन्हा निश्चित करणे. आपल्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन आणि पुनर्निर्धारण करणे. नवीन योजना, नवीन रणनीती आणि योजना तयार करणे. पाऊल उचलणे. डोळ्यांसमोर उद्दिष्टे ठेवून त्यांना साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेणे. सहावं, फीडबॅक घेणे. आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभवी व विश्वासू व्यक्तींकडून फीडबॅक घेणे आणि त्याचा विचार करून त्यावर अंमलबजावणी करणे. सल्ला घेणे. अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. फीडबॅकच्या आधारे सुधारणा करून आणि घेतलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी पुढील नियोजित कामामध्ये जर केली तर मागील अपयश धुवून पुढील भविष्य सुखकर करण्यासाठी विलंब होणार नाही. सातवं, आत्मविश्वास वाढवणे. अपयशातून बाहेर पडताना आत्मविश्वास वाढवणे फार गरजेचे असते, कारण बरेच तरुण अपयशाला कवटाळून नकारात्मक विचारसरणीकडे वळलेले असतात. यामध्ये दोष आपला नसतो, तर तो नियतीचाही असतो. पण याच दिवसांमध्ये आपल्याला स्वतःमधील आत्मविश्वास जागृत ठेवणं आणि स्वतःला खंबीर बनवणं फार आवश्यक असतं. त्यामध्ये खालील 2 गोष्टी आपल्याला सतत प्रेरणा देत असतात. पहिली, यशाची आठवण. भूतकाळातील एखादं छोटं किंवा मोठं यश जर आपण नकारात्मक विचारांच्या काळात आठवलं तर आपण त्या गर्तेतून आत्मविश्वास पुन्हा स्थापित करू शकतो. विचारांना आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला सकारात्मक विचारधारा ठेवायला आणि स्वतःला प्रोत्साहित करायला कायमच उपयोगी पडतात. निष्कर्ष. अपयशाचे विश्लेषण केल्याने आपल्याला आपले दोष, कमकुवत दुवे आणि सुधारण्याच्या संधी समजतात. अपयशातून शिकून पुढे जाण्याची तयारी करणे हेच यशस्वी होण्याचे खरे तंत्र आहे. अपयश स्वीकारून त्यातून योग्य धडा घेतल्यास आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. चुका स्वीकारणं हे मानवी स्वभावाचे एक नैसर्गिक अंग आहे, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा चुका करत असते. चुका स्वीकारणे म्हणजे आपल्यातील दोषांना मान्यता देणे आणि त्यावर काम करण्याची तयारी असणे. हा दृष्टिकोन प्रगल्भतेचा आणि आत्मविकासाच्या पातळीचा दर्शक असतो. पण चुका स्वीकारण्याऐवजी त्यांना नाकारणे हे भित्रेपणाचे लक्षण असू शकते. जेव्हा व्यक्ती चुकांची जबाबदारी घेत नाही आणि त्या नाकारते, तेव्हा ती आपली कमतरता दडवण्याचा प्रयत्न करत असते. हा नकारात्मक दृष्टिकोन आत्मसुधारणेच्या मार्गात अडथळा ठरतो.
अशा व्यक्तींच्या मानसिकतेत आत्मचिंतनाची आणि प्रामाणिकतेची कमतरता असते, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या चुका सुधारण्याची संधी गमावलेली असते. चुका स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची आणि मर्यादांची जाणीव होणे. यातून आपण स्वतःला सुधारण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि पुढील प्रयत्न अधिक प्रभावी करण्याची संधी प्राप्त करतो. नकारात्मकता आणि भित्रेपणाच्या पलीकडे जाऊन प्रामाणिकपणे चुका स्वीकारणे हे आत्मविकासाच्या आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सारांशात, चुका स्वीकारणे म्हणजे खरेपणाचे आणि समजुतीचे लक्षण आहे, ज्यामुळे आपण अधिक सक्षम आणि प्रगल्भ होतो. चुकांवर पांघरून ठेवण्याऐवजी त्यांचा सामना करणे आणि त्यातून शिकणे हे जीवनाच्या यशाच्या पथावर निसंशय महत्वाचे आहे. जो व्यक्ती अपयश आणि चुका स्वीकारू शकत नाही, त्याला आपली वेळ बदलण्यासाठी संघर्ष करण्याची उर्मी, जिद्द कधीच जागरूक होत नाही. जो व्यक्ती अपयश आणि चुका स्वीकारू शकत नाही, त्याला आपली वेळ बदलण्यासाठी संघर्ष करण्याची उर्मी, जिद्द कधीच जागृत होत नाही. जर या आवाजाने तुम्हाला काही जाणवून दिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, हे शब्द मला कुठेतरी भिडले.